Students, welcome back to electronics lecture. We have started the chapter is sources of electric power and network theorems. Today we have seen how many networks? Yes, superposition theorem, not Thevenin's theorem, Norton's theorem that we have seen. Today we are going to see the conversion of Thevenin's to Norton's. थेवेनिन पासून नॉर्टनला कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं असतो ते आज आपण बघायचं आहे. द कन्वर्जन ऑफ थेवेनिन्स टू नॉर्टन्स थेरम. वी हैव सीन थ्री थेरम: सुपरपोजिशन थेरम, नॉर्टन्स थेरम एंड थेवेनिन्स थेरम. ऑल थेरम्स आर very perfect. Okay, we have discussed on the Zoom meeting also that theorems. So all three theorems are very perfect. Then only we are going for the next point. मला मी Zoom meeting वरती विचारलेले आहे, सगळे अगदी परफेक्ट झाले तरच पुढचा पॉइंट आपण घ्यायचे. त्यासाठी आपण आता रेडी आहे. नेक्स्ट इज व्हॉट? कन्वर्जन ऑफ थेवेनिन्स टू नेटवर्क, थेवेनिन्स टू नॉर्टन्स थेरम. थेवेनिन्स टू नॉर्टन्स थेरम मध्ये काय असतो? थेवेनिन्स थेरम टू नॉर्टन्स थेरम. थेवेनिन्सचा हे काय आहे? व्होल्टेज कशाने मेजर करतो आपण? VTH. आणि नॉर्टन्सचा काय असतो? व्होल्टेज असतो का? नसतो. काय असतो मग? करंट असतो. मी ते थेवेनिन्स रेजिस्टर काय कशाने मेजर करतो आपण? RTH ने. आणि ते नॉर्टन्स रेजिस्टर कशाने मेजर करतो आपण? RN ने. Okay, it is indicated by RTH, that is the Thevenin's resistor, and RN is indicated the Norton's resistor. So in conversion of Thevenin's resistor to Norton's resistor, Thevenin's RTH is equal to RN. आता VTH काय असणार सांगा बरं? VTH is equal to, yes, V is equal to I into R. simply ओहम्स लॉ आपल्याला वापरायचा असतो इथे. I and R, पण हे I काय असणार आहे? नॉर्टन्स करंट असणार आहे. आणि रेजिस्टर काय असणार आहे? तर नॉर्टन्स रेजिस्टर असणार आहे. सो VTH, that is voltage of Thevenin's, is equal to current of Norton's and resistor of Norton's. Product of current and resistor is nothing but the voltage. Simply which law we have used here? Ohm's law. V is equal to I into R. But V is what? Thevenin's voltage, and current and resistor is what? Thevenin's current and Thevenin's resistor. All of you understand this? Okay. आता IN फाइंड आउट करायचे असेल आपल्या नॉर्टन साठी. हे झालं थेवेनिन साठी. कशासाठी? ऑल दीज आर व्हॉट? अबाउट द थेवेनिन्स. हे कशासाठी झालं? थेवेनिन्स साठी. थेवेनिन्स. जर नॉर्टन साठी आपल्याला फाइंड आउट करायचे असेल, नॉर्टन साठी काय असणार आहे? करंट असणार आहे IN. IN इज इक्वल टू काय असतो? I इज इक्वल टू V अपॉन R. तर V अपॉन R. तर VR कशाचा? VTH ऑफ थेवेनिन्स and RTH, that is the resistance of the Thevenin. म्हणजे नॉर्टन्स थेरम इज इक्वल टू थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरम इज इक्वल टू नॉर्टन्स थेरम. जर आपण LHS ला नॉर्टनची व्हॅल्यू घेतली IN, तर राईट साईडला काय घ्यायचा? थेवेनिनचा व्होल्टेज आणि रेजिस्टर घ्यायचा. जर आपण लेफ्ट साईडला थेवेनिन्स रेजिस्टर व्होल्टेज घेतले तर राईट साईडला करंट अँड रेजिस्टर कशाचा घ्यायचा? नॉर्टन्स घ्यायचा. therefore it is a conversion of Norton's Thevenin's to Norton's and Norton's to Thevenin's theorem. Okay, for conversion of Thevenin's to Norton's theorem, only we have to remember these formulas. जास्त काय करायचं नाही आपल्याला, फक्त ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे. RTH इज इक्वल टू RN असतो. मग VTH जर लेफ्ट साईडला असेल, VTH इज इक्वल टू V इज इक्वल टू I इंटू R. सिम्पली ओम्स लॉ. V इज इक्वल टू I इंटू R. मग I इंटू R कशाच असणार आहे? नॉर्टन्स असणार आहे. IN इंटू RN. जसं इथे नॉर्टन्स लेफ्ट साईडला असेल तर नॉर्टन्स करंट इज इक्वल टू थेवेनिन्स व्होल्टेज अँड थेवेनिन्स रेजिस्टन्स VTH अपॉन RTH. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ऑल ऑफ यू अंडरस्टँड अप टिल हियर. आता एक सर्किट आपण इक्वल दाखवूया. हे थेवेनिनची सर्किट आणि
नॉर्टनचे सर्किट. थेवेनिन सर्किटमध्ये काय असतो, एक व्होल्टेज असतो बरोबर, अँड सिरीजमध्ये काय असते, रेझिस्टर असते. अँड दिस द ओपन टर्मिनल ए आणि बी असतो बरोबर, एक व्होल्टेज आणि एक रेझिस्टर. पण तो व्होल्टेज कसा असतो, थेवेनिन्स व्होल्टेज असतो, दॅट इज VTH. आणि तो रेझिस्टर कसा असतो, थेवेनिन्स रेझिस्टर असतो, दॅट इज RTH. हे कशाने इक्विव्हॅलेंट दाखवायचा, नॉर्टन्स थेरम. नॉर्टन्स थेरमने कशी इक्विव्हॅलेंट दाखवायचा, तर नॉर्टन्स थेरममध्ये काय असणार आहे, व्होल्टेज असतो का, नसतो. मग काय असतो, करंट असतो. अँड करंट अँड रेझिस्टर कशामध्ये असतो, पॅरलल असतो. अँड दिस इज ऑल्सो द ओपन सर्किट, दॅट इज द A and B. हे काय असणार आहे, R असणार आहे. अँड दिस इज युअर करंट I असते. ओके, देन सी आपण व्हॅल्यूज बघूया. इफ करंट इज 4 ampere, here the current given is the 4 ampere and resistor is suppose 5 ohm. तर हे कशाने इक्विव्हॅलेंट असेल, तर दिस व्होल्टेज विल बी 20 volt and this resistor will also will be 5 ohm. This is the equivalent circuit. आता इक्विव्हॅलेंट आहे का नाही बघण्यासाठी आपण काय करायचं, फॉर्म्युलेस यूज करायचा. काय फॉर्म्युला यूज करणार, RTH is equal to RN. RN काय आहे आपला, दिस इज द RN and this is the IN, isn't it? हे IN आहे नॉर्टन्स थेरम आणि हा थेवेनिन्स थेरम. दिस इज व्हॉट, नॉर्टन्स थेरम and this is थेवेनिन्स थेरम. नॉर्टन्स थेरम and थेवेनिन्स थेरम. ओके, नॉर्टन्स थेरम मध्ये काय बघितलं आपण, येस, नॉर्टन्स थेरम RTH is equal to RN. आता हे RN किती आहे, 5 ओहम आहे. RTH किती आहे, 5 ओहम आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय झाली, बरोबर झाली. मला दुसरा VTH is equal to IN into RN. आता VTH किती आहे, VTH is equal to काय पाहिजे, IN into RN. आता ह्याचा IN किती आहे, 4 ampere इंटू RN किती आहे, 5 ampere, सॉरी 5 ओहम. मग किती आला, VTH किती आला, 5 × 20. VTH is how much, VTH is equal to 20 volt. आला इथे 20 volt. दिस इज द 20 volt. ओके, आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, IN. तर IN चा फॉर्म्युला इथेच लिहिते मी. IN is equal to काय आहे, VTH. आता VTH किती आहे, 20 अपॉन RTH किती आहे, 5 × 20 म्हणजे IN किती आला, 4 ampere आहे. 4 ampere आहे. म्हणजे काय, these two circuits are equivalent. So conversion of Thevenin's theorem to Norton's theorem. This is the circuit of the Thevenin's theorem to Norton's theorem. Both are the equal. Okay, कसं इक्वल होते आपण व्हेरीफाय केलेले. ओके, सो दिस इज कन्वर्जन ऑफ Thevenin's to Norton's or Norton's to Thevenin's. Okay, if it is asked in the exam, you have to write this thing, that for conversion of Thevenin's to Norton's only we have to remember this formula. असं वाक्य लिहायचं, नंतर काय लिहायचं, हे सगळं लिहून काढायचे फॉर्म्युलेस. RTH is equal to RN असतो, VTH is equal to काय असतो, I upon R. VTH is equal to I into R असतो, that is the Thevenin's, Norton's current and Norton's resistor. Then Norton's current is equal to Thevenin's voltage and Thevenin's resistor. Then he diagram काढायची. All of you understand this? इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजले. तर नेक्स्ट आपण जाणार आहे नेक्स्ट थेरमकडे, दॅट इज मॅक्झिमम. हे स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या तुम्ही, नंतर स्क्रीनशॉट काढून. मॅक्झिमम पॉवर थेरम बघायचं आहे आज आपल्याला. मॅक्झिमम पॉवर थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. काय बघायचं आहे, मॅक्झिमम पॉवर. पहिलेच ट्रान्सफर करूया. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. नेक्स्ट थेरम इज मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. त्यासाठी एक डायग्राम करते पहिल्यांदा, म्हणजे डायग्राम पण तुम्हाला कळेल.
This is what? Resistor. This is voltage source. नंतर काय करायचं आहे? एक लोड रेजिस्टन्स ए बी चे क्रॉस आपल्याला काढायचं आहे. लोड रेजिस्टन्स म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहिती आहे चांगला. दॅट इज लोड रेजिस्टन्स इज इंडिकेटेड बाय RL and this is what our small r and this is E, that is EMF produced across this field. Okay, so this part, dotted part, is called as the source and this part is called as the load or load resistor and this RL is called as the load resistor. Okay, diagram समजली. आता आपण स्टेटमेंट कडे जाऊया. What is the statement? Statement of the maximum power transfer theorem. What is the statement of the maximum power transfer theorem? पहिल्यांदा maximum power transfer theorem म्हणजे काय ते बघून समजून घेऊया आपण. मग नंतर स्टेटमेंट कडे जाऊया. maximum power transfer theorem च्या डायग्राम मध्ये काय काय दिलेले आहे? E दिलेले आहे. E म्हणजे काय आहे? This is the EMF produced. Is what? EMF produced in the circuit. So is nothing but the simply काय आहे? बॅटरी आहे. This is what? Simply battery of the DC signal. ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे. स्मॉल r दिले. स्मॉल r is what? Internal resistor. Small r is what? Internal resistor of source. त्या या सोर्सचा इंटरनल रेजिस्टर आहे स्मॉल r. परत RL तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. व्हॉट इज RL? RL इज नथिंग बट द लोड रेजिस्टर अक्रॉस द लोड. दॅट इज द लोड रेजिस्टन्स. ओके, देन याची इक्वेशन कशी असणार आहे? E इज इक्वल टू EMF प्रोड्यूस. कसं असणार आहे? त्याच्या व्होल्टेज प्रोड्यूस होतो. व्होल्टेज काय प्रोड्यूस करतो? व्होल्टेज V इज इक्वल टू I इंटू R. E म्हणजे काय आहे? EMF प्रोड्यूस अक्रॉस द बॅटरी. ओके, E म्हणजेच काय असतो? इथे व्होल्टेज V असतो. म्हणजे V इज इक्वल टू काय असतो? I अपॉन R असतो. बट हा R काय आहे? स्मॉल r प्लस लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू I अपॉन R प्लस RL. I प्लस RL का सांगितले आपण? बिकॉज दिस R इज द internal resistance of the source and this RL is the load resistance across the terminal A and B. Okay, the diagram समझली? You understand this diagram? What is given in the diagram? Only two things given: source and load. Source मध्ये काय असतो? Source is having a battery and internal resistance. Together, the circuit is called as the source. And what is there in the load? Only load resistor is connected across the two terminal A and B. Okay. Now see the statement. आता आपण काय करायचं? स्टेटमेंट कसं बघायचं? तर पॉवर ट्रान्सफर काय लिहायचा? पॉवर ट्रान्सफर from source to load. Okay, from source to load is maximum दिलेलं आहे. किती असणार आहे? maximum power transfer from source to load is maximum where small r काय आहे? small r internal resistor आहे. where small r, that is the internal resistor कशाचा आहे? सोर्सचा. of internal resistance of source is equal to what? Internal resistor of source is equal to load resistor. Is equal to resistor of load. असं आपण लिहूया. of is equal to resistance of load, that is RL. This is what our statement.
and this statement is called, and this is called the resistance matching. काय म्हणतो आपण याला? resistance matching. पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल स्टेटमेंट समजलंय का बघा. व्हॉट इज द स्टेटमेंट? स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं? पॉवर ट्रान्सफर. त्याच्या नावामध्ये सांगितलं की जे काही पॉवर ट्रान्सफर करणार आहे तो मॅक्झिमम आहे. ओके, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम म्हणजे मॅक्झिमम पॉवर आपल्याला सोर्सकडनं लोडकडे ट्रान्सफर करायची, एवढंच त्याच्यात आहे, बाकी काय नाही. ओके, सो पॉवर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड इज मॅक्झिमम. ओके, and the resistance of the source, that is internal resistance small r, is equal to load resistance capital R, RL. Okay, so and this concept is called as the resistance matching. तर resistance matching कशासाठी लागतो? in communication काय असतं बघा, कम्युनिकेशन मध्ये स्मॉल r कसा असतो? इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r इज हाय. काय असतो? इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r हाय असतो. इन कम्युनिकेशन मध्ये रेजिस्टन्स मॅचिंग कशासाठी लागतो? रेजिस्टन्स मॅचिंग इज यूज्ड इन द कम्युनिकेशन सर्किट. कम्युनिकेशन सर्किटमध्ये रेजिस्टन्स मॅचिंग कन्सेप्ट हा लागतो. बिकॉज रेजिस्टन्स मॅचिंग जर असेल तर सिग्नल काय होतो? मॅक्झिमम सिग्नल कॅन बी सेंड. इफ रेजिस्टन्स इज हाय, therefore maximum signal can be sent. कम्युनिकेशनमध्ये काय होतं? सॅटेलाइट, अर्थपासून सॅटेलाइटकडे मॅक्झिमम सिग्नल आपल्याला सेंड करायचे असतात. ॲट दॅट टाइम स्मॉल आरचे इंटरनल रेजिस्टन्स त्याचे असतो, तर मॅचिंग करायची गरज असते. अगर तो हाय असेल तर आपण मॅक्झिमम नंबर ऑफ सिग्नल आपण सेंड करू शकतो. जर तो हाय नसेल तर आपण सेंड करू शकत नाही. ओके, जर करू शकत नाही, देरफोर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर ते मॅचिंग करून घ्यावं लागणार. मॅचिंग करायचंच म्हणजे काय करायचं? स्मॉल आर शुड बी इक्वल टू लोड रेजिस्टन्स आर एल. ओके, तर इथे काय करायचं बघा, इन कम्युनिकेशनमध्ये स्मॉल आर जे असतो तो हाय असतो, एवढंच लक्षात ठेवा. जास्त काय डीपमध्ये जायचं नाही आपल्याला. इथे फक्त मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम म्हणजे काय आणि सर्किटमध्ये दिलेली तेवढी सर्किट फक्त एक्सप्लेन करायचं, बाकी काही करायचं नाही. फक्त इथे काय लक्षात ठेवायचं? इन कम्युनिकेशन सर्किट स्मॉल आर इज हाय अँड इन DC सर्किट if DC supply is there, if DC supply or in battery internal resistance जे असतो ते कसं असतो? is low. Internal resistance small r, that is the resistance of the source, is low. Therefore it is impossible to send maximum signal. Impossible to send maximum signal. Therefore small r should be equal to, it is impedance, it is matched with the load resistance RL. Okay, therefore there is a satisfy without RL. So without RL it is not satisfies the circuit. Therefore this RL is necessary in the what? Maximum power transfer theorem. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? लोड रेजिस्टरची काय गरज आहे? इन DC सप्लाय असेल तर स्मॉल आरची व्हॅल्यू काय असते? कमी असते. स्मॉल आरची व्हॅल्यू जर कमी असेल तर आपण सिग्नल तिथे सेंड करू शकणार नाही. बिकॉज हे इथे बघा, EMF बॅटरी कशी असणार आहे? करंट अपॉन रेजिस्टर असणार आहे, पण तो रेजिस्टन्स कसा आहे? R+RLच पाहिजे आपल्याला. फक्त स्मॉल आर आपण घेतले तर तो सिग्नल जाणार नाही, बिकॉज त्याला रेजिस्टिव्हिटी कमी पडते. मग आपण काय करतो? कमी पडते तर म्हणजे काय करतो आपण? त्याला लोड रेजिस्टर त्याच्यात ॲड करतो. लोड रेजिस्टर ॲड केल्यानंतर काय होणार? तो रेजिस्टन्स हाय होणार. मग काय होणार? इज इक्वल टू I/R+RL. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड? दिस इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. सगळ्यांना समजला? पहिल्यांदा आपण काय केले? थेवेनिन्स थेरम टू नॉर्टन्स थेरम कन्वर्जन घेतले. नंतर काय घेतले? मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये काय केलं आपण? त्याचा स्टेटमेंट बघूया. त्या स्टेटमेंटमध्ये काही दिलेलं नाही आहे, फक्त पॉवर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड शुड बी इक्वल and internal resistance R is equal to load resistance
RL. ओके, सिम्पली E इज नथिंग बट आपण बॅटरी असणार आहे, दॅट इज DC सप्लाय आपण बघितले आतापर्यंत. तो DC सप्लाय काय असतो, V असतो. तो V इज इक्वल टू I/R घेतलेला आहे. पण R ही स्मॉल रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स सिम्पल स्मॉल R नसणार आहे, तर काय असणार आहे, R प्लस RL असणार आहे. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. आय होप यू विल अंडरस्टँड दिस व्हेरी वेल. थँक्यू.